365 दिवस 365 भाज्यांचे विविध प्रकार आपण करणार आहोत. सुकी भाजी, रस भाजी, उसळ, फळभाजी. आता कारलं बघून तुम्हाला वाटलं असेल मी कारल्याची भाजी करते का काय? कारल्याची भाजी नाही करणार, वेगळंच काहीतरी करणार आहे. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. कुरकुरीत असं कारल्याचा रवा फ्राय करणार आहोत. नवीन कोरं करकरीत चॅनल आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. बरं, हे कारलं आपण करणार काय आहोत? आपण मुरवणार आहोत ते आमसुलामध्ये, आमसुल आणि गुळामध्ये. ज्यामुळे काय होईल, त्याचा कडवटपणा पूर्ण निघून जाईल आणि मस्त चटपटीत चवीला लागेल. तर सगळ्यात आधी करायचं काय, 5-6 आमसूलच्या पाकळ्या घ्यायच्या. मला छान आहे ना असं ओलसर आणि ताजं आमसूल मिळालं. यामध्ये 1 चमचाभर गूळ घालायचा आणि पाणी घालायचं. वाह! आणि हे एक 5-10 मिनिटं मुरण्याकरता ठेवायचं. आमसूल गोळ मुरतंय तोवर आहे ना, कारल्याचे आपण काप करून घेऊयात. तर कारली स्वच्छ धुवून घेतलेत अर्थातच. म्हणजे ही सुरीचा सेट आणि हे चॉपिंग बोर्ड स्टेनलेस स्टीलचं आपलंच आहे. madhurasrecipeclub.com वर खरेदी करू शकता. तर आता याचे असे पातळ काप करून घ्यायचे. बिया काढायची गरज नाहीये. हे बघा, हे असे. वाह! आणि हे जराशी याची पाठ खरवडून घ्यायची, म्हणजे ते छान फ्राय होईल. झाले बघा. चला, आता याच प्रकारे सगळी कारली कट करून घेऊ. चला, कारल्याचे काप एक बाउलमध्ये काढूयात. यामध्ये थोडंसं मीठही लावूयात, जे कारलं मऊ व्हायला मदत होते. आणि हे आता आमसुलाचं आगळ आहे, हे यामध्ये घालूयात. परफेक्ट. आता हे कारलं आगळमध्ये किमान अर्धा तास तरी मुरण्याकरता ठेवायचं. चला, इथे कारलं छान मुरलंय. झाकण ठेवून जवळपास अर्धा तास ठेवलं होतं आणि हे बघा, कारल्याच्या फोडी छान मुरल्यात. आता काय करायचं, आता या फोडी एका डिशमध्ये काढूयात. बघा, छान अशा हलक्याशा मऊ झाल्यात, लवचिक पण झाल्यात. आता हे जे पाणी आहे खालचं, यामध्ये बऱ्यापैकी न्यूट्रिशन असतं कारल्यातलं. हे टाकून द्यायची गरज नाही, हे गाळून घेऊ शकतात. याला आहे ना आमसुलाची छान चव लागते, गूळ आहे आणि हलकासा कडवटपणा. त्यामुळे हे गाळून घेऊन याचा रसही तुम्ही पिऊ शकता. टाकून द्यायची गरज नाही. फ्राय करायचं की नाही, मग आता यामध्ये आपण घालूयात आपला मालवणी मसाला. madhurasrecipeclub.com वरून तुम्ही खरेदी करू शकता. कुठलाही फिश फ्राय असो किंवा नॉनव्हेजची डिश असो, त्यामध्ये हा बहारदार लागतो. 1 चमचाभर, 1.5 चमचाभर मालवणी मसाला आणि त्यासोबतच आपलीच मधुराज रेसिपीची चमचाभर बॅडगी मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आणि हे छान कालवून घेऊयात, म्हणजे मसाला याला छान चिकटून राहील. बघा, चिकटला की नाही, कारण ह्या फोडी ओलसर आहेत. आमसुलाच्या पाण्यात ठेवल्यामुळे मसाला लगोलग एकूण एक कापला चिकटून जातो. कारलं छानपैकी कोट करून झालं. आता इथे बारीक रवा घ्यायचा, त्यामध्ये तांदूळाचं पीठ घाला. मी नाही घालत. अरे वा, आज काय फिश फ्राय? आज व्हेज फिश फ्राय, हा, आणि तो अजिबात कडू नसणार आहे. वाव. काय मदत करू? अगं नाही का, जा अभ्यास कर. बाई. अगदी 1/2 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि हे छान मिसळायचं. आणि आता या मसाल्यामध्ये हे जे कारल्याच्या फोडी आहेत, या छान दोनही बाजूने घोळवून घ्यायचे. हे बघा, कोटिंग छान झालं पाहिजे, मग मजा येते हे खायला. एकूण एक कारल्याची फोड मस्त अशी कोट करून घ्यायची. चला, आता हा रवा फ्राय करायचा. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते. फिश फ्राय करा, रवा फ्राय करा, कुठलाही फ्राय करा, वांग फ्राय करा, तेल इथे व्यवस्थित गरम हवं. तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस मंद आचेवर करा, मगच यामध्ये घाला.
कोमट किंवा कमी गरम तेलामध्ये घातलं तर रवा फसफस सुटतो आणि मग त्याचं कोटिंग पूर्ण निघून जातं. गरम गरम तेलामध्ये हे सोडायचं आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. एका वेळेस भरपूर बसतं. छान आहे ना, लोखंडी तवा आहे, पोळी भाजायचाच तवा आहे. आणि हा फ्राय घातला ना की काही हलवू ढवळू वगैरे नका. छान त्याला होऊ देत, शिजू देत आणि मगच आपण हे काढूया. चला, मस्त 3 ते 4 मिनिट एक बाजू मंद आचेवर व्यवस्थित तळून घेतली. काय भारी दिसतंय बघा. आता ही उलटवायची आणि दुसरी बाजू देखील मस्त अशी तळून घ्यायची. बघा, कोटिंग अजिबात निघालं नाही आणि एकदमच चुरचुरीत दिसतंय कारलं. चला, दुसरी बाजू ही छान तळून झाली. आता हे कारलं काढायची गडबड नाही करायची. काय करायचं सांगते. आता हे ना, सगळ्या कारल्याच्या फोडी अशा तव्याच्या बाजूला ढकलून द्यायच्या. म्हणजे यातलं जर जास्तीचं तेल असेल ना ते निथळतं आणि कारलं आणखी कुरकुरीत व्हायला मदत होते. जनरली फिश सोबत देखील असंच केलं जातं. हे बघा, हे कारलं असं कडेकडेला ढकलून घ्यायचं म्हणजे जास्तीचं तेल निथळत राहतं खाली. कारलं कुरकुरीत देखील होतं आणि भाजत पण राहतं. आता थोडंसं तेल आणखी वाढवलं मी. उरलेल्या फोडी पुन्हा यामध्ये सोडायच्या. परफेक्ट. मधलं कारलं तळत आलं. आता या बाजूच्या फोडी काढूयात. वा, बघा, तेलही जातं सगळं खाली जिरपून आणि कारलंही कुरकुरीत होतं. मस्त. वा 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 वा. बरं, कारलं तर आता तयार आहे. सगळं कारलं असंच तळून घेते. खायचं कसं काय सांगायची गरज आहे का? गरम गरम पोळीसोबत रोल करून खाऊ शकता. मला तसंच आवडतं. पोळी, त्यामध्ये कारल्याच्या फोडी, थोडं सॅलड बिलड, कांदा काकडी टोमॅटो जे काय असेल ते, आणि त्याचा रॅप करून खाते मी. किंवा गरम गरम भात, वरण आणि हे फोडी कारल्याच्या तोंडी लावायला. मी सांगते, कारल्याला बघून नाकात डोळं मुरडणारे देखील हे कारलं मागून मागून खातील याची खात्री मी तुम्हाला देते. रेसिपी आवडली तर पटकन लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.